आपण पाहतोय सध्या आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। नवीन वर्षाचं स्वागत भाविक देवदर्शनाला करतात। मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी सध्या झाल्याचं कळतंय। नागपूरमध्ये सुद्धा प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भाविकांची अक्षरशः रीघ लागली आहे, तर तिकडे शेगावातही संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासूनच रांगा लागल्यात। आपण या तिन्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये मुंबईत दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक खरं तर दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला येत असतात। यंदा सुद्धा अशीच गर्दी झाली आहे। तिकडे नागपुरातल्या प्रसिद्ध टेकडी गणेश गणपती मंदिरामध्ये सुद्धा भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत आणि यासोबतच गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि आता ही दृश्य आपण सध्या पंढरपुरातली पाहतोय। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुद्धा अतिशय आकर्षक अशी फळांची सजावट करण्यात आली आहे। नववर्षाचे हे स्वागत करण्यासाठी भाविक विठुरायाच्या आणि रुक्माईच्या दर्शनासाठी येतात। विठुरायाच्या गाभाऱ्याची फळाफुलांनी इथे आकर्षक अशी सजावट केली गेली आहे। दुसरीकडे शिर्डीमध्ये सुद्धा साई भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे, तर पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला सुद्धा अनेक भाविक इथे आलेले आहेत। तर दुसरीकडे नववर्षानिमित्त कोल्हापुरात सुद्धा अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या। धाराशिवमध्ये भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनाला गेले, तर तिकडे रत्नागिरीमध्ये सुद्धा गणपतीपुळे भाविकांची मोठी गर्दी बाप्पाच्या दर्शनासाठी झाली आहे। मात्र आपण घरीच बसल्या TV9 मराठीच्या माध्यमातून बाप्पाचं देवीचं दर्शन घेऊ शकतो। धाराशिवमध्ये आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे, तर दुसरीकडे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक जेजुरी गडावर आलेले आहेत। तिथे सुद्धा मोठी गर्दी भाविकांची झाली आहे। खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक सध्या जेजुरीमध्ये दाखल झालेत। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी दुमदुमली आहे, तर दुसरीकडे अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी भाविक इथे मोठ्या संख्येने दाखल झाले।